दिवसा शांत असलेलं जंगल अमावस्येच्या रात्री मात्र अचानक बदलतं। आजूबाजूला पूर्ण अंधार, पानांची सळसळ, दूर कुठेतरी अज्ञात आवाज आणि मनात एकच प्रश्न, अमावस्येला जंगलात विचित्र गोष्टी का घडतात? अनेक लोक म्हणतात ही रात्र अशुभ असते, काही जण म्हणतात या रात्री जंगलात काहीतरी वेगळंच होतं। पण खरंच असं काही घडतं का, की आपणच निसर्गाला चुकीच्या नजरेने पाहतो? अमावस्येच्या रात्री चंद्रप्रकाश नसतो, म्हणजे जंगल पूर्ण अंधारात बुडालेलं असतं आणि हा अंधार काही प्राण्यांसाठी भीती नाही तर संधी असतो। बिबट्या, वाघ, लांडगा हे शिकारी प्राणी अंधारात अधिक स्पष्ट पाहू शकतात। या रात्री ते जास्त हालचाल करतात, जास्त शिकारीला बाहेर पडतात आणि म्हणूनच अमावस्येला जंगल अधिक जागं वाटतं। पण जिथे शिकारी सक्रिय तिथे शिकार सावध। हरणं, ससे, नीलगाय, लहानसा आवाज जरी झाला तरी ते घाबरून पळतात। झुडपं हलतं, फांदी तुटली आणि आपल्याला वाटतं काहीतरी विचित्र घडलं। अमावस्येच्या रात्री मानवी हालचाल कमी असते, जंगल शांत असतं आणि शांततेत लहानसा आवाजही भयावह वाटू लागतो। लांडग्यांची हाक, कोल्ह्याची किंकाळी, घुबडाचा घोर आवाज हे सगळं भयानक वाटतं, पण ते पूर्णपणे नैसर्गिक असतं। संशोधन सांगतं अनेक प्राणी चंद्राच्या चक्रानुसार आपलं वर्तन बदलतात। अमावस्येला ते अधिक सतर्क होतात, कारण अंधारात धोका आणि संधी दोन्ही जास्त असतात। मग प्रश्न असा आहे, जंगल खरंच भयानक होतं का, की आपणच त्या अंधारात घाबरतो? माणसाची दृष्टी अंधारात कमी होते, पण कल्पनाशक्ती अधिक वेगाने काम करू लागते आणि मग निसर्गाचे साधे आवाजही आपल्याला अलौकिक वाटू लागतात। पुढच्या वेळी अमावस्येच्या रात्री जंगलाजवळून जात असाल तर लक्षात ठेवा, विचित्र काहीच घडत नाही, फक्त निसर्ग त्याच्या खऱ्या रूपात जागा झालेला असतो। निसर्ग भयानक नाही, तो फक्त समजून घ्यायचा असतो। योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो। अशाच निसर्गातील गूढ पण वैज्ञानिक कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा।